वॉच टाईम वाढत नाही. सगळ्याच न्यू यूट्यूबरची ही समस्या आहे की वॉच टाईम वाढतच नाही. शॉर्ट व्हिडिओने काही वॉच टाईम गृहीत धरलं जात नाही आणि लॉंग व्हिडिओचं व्ह्यूज वाढल्याशिवाय काही वॉच टाईम वाढत नाही. पण लॉंग व्हिडिओचे व्ह्यूज वाढणार कशा, याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. तर व्ह्यूज वाढण्यासाठी सर्वप्रथम यूट्यूबरला व्हायरल होणं खूप गरजेचं आहे. तर व्हायरल होणं गरजेचं आहे, पण ते व्हायरल व्हायचं कसं? यूट्यूबला सक्सेस व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं व्हायरल होऊन फेस व्हॅल्यू वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि फेस व्हॅल्यू वाढायची कशी, याच्यासाठी मी आज तुम्हाला उपाय सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं 2016-17मध्ये जे यूट्यूबवर आलेत त्यांना सक्सेस छान भेटलं. कारण त्यावेळेस कसं होतं की क्वांटिटी नव्हतीच. त्याच्यामुळं कसं झालं, क्वालिटी असो वा नसो त्या यूट्यूबरला सक्सेस भेटले आणि त्यांचं चॅनल ग्रो झालेत. 2016-17मध्ये जे यूट्यूबर आले त्यांचे चॅनल चांगले ग्रो झाले आहेत आणि छान सबस्क्रायबर गेन पण झालेत आणि त्यामुळं त्यांना सक्सेस भेटलं. पण आता कसं झालं माहिती आहे का, यूट्यूबवर एवढी क्वांटिटी वाढली की एवढं स्ट्रगल आलं की एवढ्या गर्दीतनं पुढं जायचं असेल आणि आपलं पुढं जाऊन आपल्याला सक्सेस मिळवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपली फेस व्हॅल्यू वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि फेस व्हॅल्यू कशी वाढवायची, तर सर्वप्रथम आधी कमीत कमी सेकंदाचे शॉर्ट व्हिडिओ टाकले ना कमीत कमी सेकंदाचे, तरच म्हणजे तुम्हाला फेस व्हॅल्यू वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण कसं आहे माहिती आहे का, फेस व्हॅल्यू वाढल्याशिवाय तुमच्या व्ह्यूज वाढणार नाहीत आणि फेस व्हॅल्यू वाढली की आपोआप तुमचं व्हिडिओ पाहायला म्हणजे सबस्क्रायबर गेन होतील. आणि हे सबस्क्रायबर गेन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला व्हायरल होऊन आपली फेस व्हॅल्यू वाढवली पाहिजे. फेस व्हॅल्यू वाढली तरच मोठे व्हिडिओ आपले पाहिले जातील आणि आपलं वॉच टाईम चांगलं भेटेल. आपल्याला वॉच टाईम वाढवायचा असेल तर सर्वप्रथम पहिल्यांदा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण शॉर्ट व्हिडिओ पण छान असे व्हायरल होतील असेच बनवले पाहिजेत. म्हणजे आता कसं झालं, क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला जास्त व्हॅल्यू आहे. ज्याची क्वालिटी चांगली तेच व्हिडिओ व्हायरल होतात. त्यासाठी असे शॉर्ट व्हिडिओ बनवा की जे व्हायरल होतील, जास्तीत जास्त व्हायरल होतील आणि तुमची जास्तीत जास्त फेस व्हॅल्यू वाढेल. जेवढी फेस व्हॅल्यू वाढेल ना तेवढी तुम्हाला यूट्यूबवर सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कमीत कमी सेकंदाचे शॉर्ट व्हिडिओ टाका आणि कमीत कमी सेकंदाचे शॉर्ट व्हिडिओ टाकून आधी ते व्हायरल कसे जास्त होतील याच्याकडे लक्ष द्या. जेवढे व्हायरल होतील तेवढी तुमची फेस व्हॅल्यू वाढेल आणि फेस व्हॅल्यू वाढली की तुमच्या मोठ्या व्हिडिओंना चांगल्या व्ह्यूज येतील. मोठ्या व्हिडिओंना चांगल्या व्ह्यूज आले की तुमचं वॉच टाईम आपोआपच वाढेल आणि वॉच टाईम वाढलं की चॅनल मॉनिटायझेशन व्हायला खूप मदत होईल. तुमचं 12 महिन्यात 4000 के वॉच टाईम झाले की तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं. आणि ह्याच्यासाठी सर्वप्रथम आधी पहिल्यांदा सुरुवातच चांगली केली पाहिजे की सुरुवात अशी करायची की पुढे जाऊन त्या सुरुवातीचा स्टार्टच असा कराय की त्याच्यापासून म्हणजे आपल्याला फायदाच झाला पाहिजे. त्यामुळे सुरुवातच अशी करायची की जास्त करून सक्सेस कसं भेटेल आणि सक्सेस आपण कसं मिळवू. यूट्यूबवर आलोय तर सक्सेस मिळवायचंच, पण कसं मिळवायचं याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेवढी फेस व्हॅल्यू वाढेल ना तेवढे तुमचे सबस्क्रायबर वाढतील आणि जेवढे सबस्क्रायबर वाढतील ना तेवढ्या तुमचे व्ह्यूज वाढतील आणि व्ह्यूज जेवढे जास्त वाढतील, जेवढ्या वेगानं वाढतील तेवढ्याच वेगानं तुमचं वॉच टाईम पण वाढेल. आणि कसं आहे माहिती आहे का, मोठ्या व्हिडिओने जरी तुमचं चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर तुम्हाला 12 महिन्यात 4000 के वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर हे महत्त्वाचे आहेतच. आणि शॉर्ट व्हिडिओने जर तुम्हाला चॅनल हाफ मॉनिटाईज करायचं असेल तर तुम्हाला 90 दिवसात 30 लाख व्ह्यूज आणि 1000 सबस्क्रायबर हे बनवावेच लागतील. हा यूट्यूबचा क्रायटेरिया आहे. पण जो पहिला म्हणजे फुल मॉनिटायझेशनसाठी जो क्रायटेरिया आहे तो म्हणजे 4000 के वॉच टाईम कंप्लीट पाहिजे, तरच तुमचं चॅनल फुल मॉनिटाईज होईल. आणि फुल मॉनिटायझेशनसाठी आधी पहिल्यांदा शॉर्ट व्हिडिओने सुरुवात करून जेवढे कमी सेकंदाचे शॉर्ट व्हिडिओ टाकून तुम्ही व्हायरल व्हाल तेवढी तुमची फेस व्हॅल्यू वाढेल. आणि ह्याच्याकडे जेवढं तुम्ही जास्त लक्ष द्याल ना तेवढंच तुम्हाला म्हणजे लॉंग व्हिडिओसाठी खूप फायद्याचं होईल. म्हणून आधी लक्षात ठेवा, आधी कमीत कमी सेकंदाचे शॉर्ट व्हिडिओ टाका आणि शॉर्ट व्हिडिओ बरोबर तुम्ही दररोज एक लॉंग व्हिडिओ अपलोड करा. तो पण तुम्ही स्टार्टला
5 ते 7 मिनिटापर्यंतचेच व्हिडिओ टाका. क्रिएटर सांगतात की 8 मिनिटाच्या वरती व्हिडिओ टाका. 8 मिनिटाच्या वरती व्हिडिओ टाकला तर त्या व्हिडिओमध्ये ॲड चालतात आणि यूट्यूबला इन्कम गेन होतं. सगळं बरोबर आहे, पण 8 मिनिटाचे व्हिडिओ स्टार्टिंगला बघायला म्हणजे कसं आहे, एवढे लॉंग व्हिडिओ कोण पाहत बसत नाही. त्यासाठी तुम्ही सुरुवातीला 5 मिनिटाचे व्हिडिओ टाका. 7 मिनिटापर्यंत टाकू शकता. अगदी 3 मिनिटापासून वरती व्हिडिओ जरी टाकले ना तरी तुमची सुरुवात अशी होईल जशी म्हणजे पुढं मग तुम्ही 5-7 मिनिटाचे 8 मिनिटाचे टाकू शकता. पण सुरुवातीला जर तुम्ही मोठे लॉंग व्हिडिओ 8 ते 10 मिनिटाचे टाकत गेला तरी तुम्हाला म्हणजे म्हणावेशा व्ह्यूज नाही येणार आणि वॉच टाईम पण गेन होणार नाही. मग सुरुवात करतानाच अशी करायची की सुरुवात पण चांगली झाली पाहिजे आणि शेवट पण आपल्याला पाहिजे तसा झाला पाहिजे. म्हणून आधी सर्वप्रथम कमी सेकंदाचे शॉर्ट व्हिडिओ टाकायचे आणि त्याच्याबरोबर 3 ते 4 मिनिटाचे लॉंग व्हिडिओ पण टाकायचे. अगदी ब्लॉग 2 मिनिटापासून वरचे ब्लॉग गृहीत धरले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शॉर्ट व्हिडिओ जेवढे व्हायरल होतील ना तेवढे तुम्हाला सबस्क्रायबर वाढतील आणि जेवढे सबस्क्रायबर वाढतील ना तेवढा तुम्हाला मोठ्या व्हिडिओला खूप म्हणजे खूप फायदा होईल. त्यामुळं सर्वप्रथम आधी तुमची फेस व्हॅल्यू कशी वाढेल याच्याकडे लक्ष द्या, तरच तुमचं वॉच टाईम वाढेल. आणि वॉच टाईम वाढलं तरच तुम्हाला म्हणजे मॉनिटायझेशनचे चान्सेस जास्त असतील. नाहीतर मग 2 वर्ष 3 वर्ष पण यूट्यूबवर काम करून असे चॅनल आहेत की जे आत्तापर्यंत मॉनिटाईज नाहीत. 3-3 वर्षाचे चॅनल आहेत जे आत्ता अजूनपर्यंत मॉनिटाईज झालेलेच नाहीत. याच्यासाठी पहिल्यांदा आपण सबस्क्रायबर गेन होतात 12 महिन्यात 1000, पण वॉच टाईम पूर्ण होतच नाही. कितीतरी चॅनल असे आहेत की जे वॉच टाईम इनकम्प्लीट असल्यामुळं जे चॅनल मॉनिटाईज नाहीत. म्हणून तुम्हाला वॉच टाईमची खरंच काळजी घ्यावी लागेल. वर्षभर लॉंग व्हिडिओ एक तरी दररोज अपलोड करावाच लागेल. 2 मिनिटाच्या वरचा 3 मिनिटाच्या वरचा एक तरी करावाच लागेल. तर तुमचं वॉच टाईम वाढेल आणि तुम्हाला मॉनिटायझेशन लवकरात लवकर 2-3-4 महिन्यात मिळेल. थँक्स.